देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गाये न आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धनसंपदा, न लगे मुक्ती धनसंपदा, संत संगदी सदा. गुण गाये न आवडी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासे, तुका म्हणे गर्भवासे, सुखे घालावे आम्हासे. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. हे घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीना दुर्बळाची देवा. दीना दुर्बळाची देवा, दीना दुर्बळाची देवा. घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. दीन दुर्बळाची देवा, दीन दुर्बळाची देवा. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. सेवेपूर्वी थोडासा परिहार तो असा. अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरू, अनंत कृपा सिंधू रुक्मिणी प्राण संजीवन अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबराया जगद्गुरु श्री तुकोबराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने, सर्व ग्रामस्थांच्या सहयोगामधून, सर्व संयोजक मंडळींच्या आयोजनातून, तुम्हा सर्व भाविक सज्जनांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा आणि या सप्ताह सोहळ्यातील आजची ही उपांत्य दिवसाची कीर्तन सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी, परमात्मा पंढरीनाथाच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य सर्वांच्या प्रेमातून माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे. त्यानिमित्तानं तुकोबारांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा प्रासादिक असा बहुतेकांच्या परिचयातील असणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत श्री वैराग्य महामेरू वैराग्य रागरसिक श्री तुकोबारायांचा असून, या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया भगवान श्री पंढरीनाथाकडे मागणी करतायत. महाराज बोलतात की देवा हे चिदान देगा देवा, देवा आम्हाला हेच दान द्या. कोणतं दान? तर तुझा विसर न व्हावा. आमच्या जीवनामध्ये आम्ही आपल्याला कधीच विसरू नये अशी कृपा आमच्यावर करा देवा. आमची दुसरी कुठलीच मागणी नाही. उत्तम कुळात जन्म द्या, इकडं जन्म द्या, तिकडं जन्म द्या, मनुष्य देहात जन्म द्या, हे सुद्धा आमचं म्हणणं नाही. पाहिजे तिथं घाला. तुम्ही म्हटले ना, क्षिपाम्य जस्त्रम अशुभान आसुरीश्वेव योनिषो
तर क्षिपाम्य म्हटलं भगवंतांनी, ते सुद्धा केला तरी चालेल, पण तुझा विसर न व्हावा, तुमचा विसर पडू नये एवढी कृपा आमच्यावर करा देवा. देव म्हणायला लागले, महाराज ठीक आहे म्हणे, तुम्ही म्हणता तर मी माझा विसर पडू देणार नाही, पण एक शंका आहे म्हणे. तुम्ही भक्त म्हणून घेता, भक्ताचं काम आहे देवाचा आठव करत राहणं. नाही तर तुम्ही म्हणाल देवाने आता विसर पडू देणार नाही म्हटलं, तुम्ही मोकळं व्हाल की. भक्ती करायचं सोडून, नामस्मरण करायचं सोडून, आता देव तर विसर पडू देणार नाही, मला काही करायची गरज नाही असं वाटायला लागलं तर तुकोबराय म्हणले, देवा तसा अप्रामाणिक मी नाही, तसा कृतघ्न नाही म्हणे. तुम्ही जर तुमचा विसर पडू नाही दिला तर मी सुद्धा माझं कर्तव्य चोख बजावेन. गुण गाईन आवडी, अत्यंत आवडीनं तुमच्या गुणाचं मी गाण करीत, अखंड जीवनातला प्रत्येक श्वास सार्थकी घालवेन देवा. गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी, आणि हीच माझी सर्व जोडी आहे. जोडी शब्दाचा अर्थ उपार्जित केलेलं धनाला जोडी म्हणतात ना. सोपं बोलायचं झालं तर साठवण, काय म्हणावं आपण त्याला, कमाई, प्रॉपर्टी, काय म्हणायचं ते म्हणा. आता आमचं सर्वस्व जीवनातली जर प्रॉफिट काय असेल, प्राप्ती काय असेल, तर तुमचं गुणगान गाणं हेच आमच्या जीवनातलं परम ध्येय असेल देवा. हेची माझी सर्व जोडी, धन द्रव्य आमच्या दृष्टीनं तुमचं स्मरण राहणं हेच आमच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून देवा तुमचा विसर पडू नये एवढी कृपा करा. म्हणजे महाराज, पण माझा विसर न पडू देता माझं अखंड स्मरण करून तुम्हाला काय पाहिजे हो, मोक्ष वगैरे पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे म्हणे. एवढं तुझा विसर न व्हावा म्हणून असं परंपरेनं मागण्याची गरज नाही. तुम्हाला माझं स्मरण करून जर मोक्ष पाहिजे असेल तर मी देतो ना. तुकोबराय म्हणले, देवा न लगे मुक्ती धनसंपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा, दोन पाठ आहेत. जुनी माणसं न लगे मुक्ती धनसंपदा म्हणायची. आता नवीन पाठामध्ये न लगे मुक्ती आणि संपदा म्हणतात, पण मला जुने म्हणतात ते बरोबर वाटतं बऱ्याच वेळेला. बरोबर चुकीचं असं काही माझा हे नाही, दोन्ही योग्यच आहे. वक्ते बाबा म्हणायचे कुठलाच पाठ भेदात नाही, जे आहे ते बरोबरच आहे म्हणायचे सगळे वक्ते बाबा म्हणायचे. त्यामुळं काही कोणतंही स्वीकारा, माझं काही तसं नाही. न लगे मुक्ती धनसंपदा, आम्हाला देवा मुक्ती नको, धन नको आणि संपदा नको. मग धन आणि संपदेचा भेद करताना थोडा करता येईल आपल्याला. धन म्हणजे भौतिक धन, आणि संपदा म्हणजे ज्या 26 दैवी संपदा सांगितल्या देवाने, दैवी गुणाच्या दृष्टीनं विचार केला तर त्या संपदेचा विचार करता येईल. आम्हाला यातलं काही नको, मोक्ष नको, संपत्ती नको, सत्ता नको, लौकिक नको, काही नको देवा. मग माझं स्मरण व्हावं यासाठी अजून काय पाहिजे तुम्हाला? तुकोबराय म्हणले, काही नको, संत संग दे सदा. संत संग दे सदा ही सुद्धा परमप्रयोजनातली मागणी नाही, परमप्रयोजनातली मागणी आहे ती तुझा विसर न व्हावा. मग देवाचा विसर पडू नये म्हणून संत संग दे सदा. कारण सत्संगतीत जर जीव राहिला तर मनात नसलं तरी देवाचं स्मरण करावं लागतं. साधूच्या संगतीत राहिलं कुठं सोयाबीनच्या ज्वारीच्या गप्पा मारायला येतात हो, कुठं हरभरं कसं आहे, ज्वारी कशी आहे, आबाळ आले ना आता कसं, फुलं गळायलेत कान, गोळा केला कान काढून कुठं ठेवला, झाकला, हे बोलतात का संत? नाही ना. संताजवळ बसलात तरी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. संत दुसरं काय करणार आहेत महाराज? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे. म्हणून संत संग दे सदा. कशासाठी? सत्संगतीत राहून चांगलं चांगलं खायला मिळावं म्हणून होतंय बरं का हे. संत संगत में 3 गुण है, हर कोई लागत पाव, खाने को मिष्ठान्न मिले, अंत में वैकुंठ जा. प्राप्ती नाही असं नाही, पण याच्यासाठी सत्संगती पाहिजे का? नाही. सत्संगती पाहिजे ती संत संगती देई चरण सेवा, का जेने तुझा विसर न पडावा, हाची भाव माझी या जीवा पुरवी देवा मनोरथ. तुकोबराय बोलले की नाही, या अर्थानं न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. म्हणे महाराज, सत्संगती मागता, संपत्ती आदी गोष्टी नको म्हणता, पण जेव्हा एकदा या देहाचं मरण आलं की एका मरणात साधूचं सगळं संपतं महाराज. तो का म्हणे, एका मरणेची सरे, एकदा मेलं की पुन्हा जन्म मरणाचा प्रवास नाही, असं साधूचं जीवन असतं. म्हणजे मग पुन्हा तुम्ही माझं स्मरण कसं करणार? तुकोबराय म्हणले, अजून मागणी संपलीच नाही ना.
तुझा विसर पडू नये म्हणून जशी सत्संगती आम्हाला अपेक्षित आहे, तसं तुझा विसर पडू नये म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. आम्हाला गर्भवासात घाला देवा. जन्म मरणाच्या चक्रामध्ये आम्हाला अगदी आनंदानं लोटून द्या. जन्मायचं मरायचं हे सोपं नाही. गर्भवासाचं दुःख काय हे सामान्य दुःख आहे का? हो नाही ना. ते नाथ महाराजांनी किती ओव्या आपल्यासाठी दिलेल्या आहेत गर्भवासाचं सांगणाऱ्या. भयानक मोठं दुःख आहे. पुढे वेळ भेटला तर थोडा विचार करू त्याचा. पण गर्भवासीचे दुःख गाढे कोणापुढे सांगावे, ऐकले तुम्ही सगळ्यांनी. तर मग असं गर्भवासाचं जे भयानक दुःख आहे ते दुःख सुद्धा आम्ही भोगायला तयार आहोत देवा. आणि त्या दुःखात लोटताना तुम्ही आनंदानं लोटा. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अमले पण गर्भवास सुखात होईल का? तो म्हणतात होतो. मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी. सुखानं आम्ही गर्भवासात राहू. देव म्हणाले महाराज अहो गर्भवासात राहणं ही सुखाची गोष्ट आहे का? तुकोबाराय म्हणले देवा सुखाची गोष्ट नाही हे खरं आहे, पण तुम्ही जर पहिल्या शब्दाला जागलात उपक्रमाच्या तर आमचा उपसंहार नीट आहे म्हणे. तुम्ही जर तुझा विसर न व्हावा हा शब्द पाळला तर मग तुमच्या स्मरणातला गर्भवास सुद्धा आमचा आनंदात आहे. तो का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे गुणगाये नावडी हेची माझी सर्व जोडी. असं जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्त्वाचा अभंग आहे. आज उपांत्य दिवस आहे म्हणजे महाजागराचा दिवस. त्यामुळं खरं तर मी याच्या आधी 4-5 दिवस यायला पाहिजे असा माणूस आहे, पण ते माझ्या मागं व्याप म्हणजे दुसरा व्याप नाही काय, दिनरजनी हाची धंदा. ही भगवंताची फार मोठी कृपा आहे तशी बघितली तर. त्यामुळं सेवेचा योग तसा लागतो का नाही असं वाटायला होतं, पण जानवळला यायचं बऱ्याच दिवसापासून राहिलं. मला वाटतं 2 वर्षापूर्वी काहीतरी आज 2 वर्षीच काल्याच्या सेवेचा योग होता. सगळं निश्चितही झालं होतं, पण आमचे गुरुजी ज्यांनी आम्हाला संगीत शिकवलं, आम्ही नाही शिकलं पण त्यांनी शिकवलं. 1-2 वेळा गेलो होतो त्यांच्याकडे पाठाला संगीत शिकायला, पुन्हा काही शक्य झालं नाही. पण एक साधुत्वाचं जीवन होतं, अतिशय निष्किंचन महात्मा, फकिरीत जीवन जगणारे. त्यांचं देहावसान झालं म्हणून काल्याच्या वेळेला काही येऊ शकलो नाही. आदल्या दिवशीच मला त्याच दिवशी फोन करून सांगितलं की येणं होणार नाही, आता आमचे गुरुजी हे झालेत. त्यामुळं त्यावेळेला जमलं नाही. पुन्हा आणण्याचं चाललं होतं पण ते काही मेळ बसत नव्हता तारखेचा सेवेचा. तिकडंच थोडासा व्याप जास्त असल्यामुळं. पण योगायोग चांगला. आजचा हा दिवस प्रभू कृपेनं तुम्हा सगळ्यांच्यामध्ये उभं राहून ही प्रभूची सेवा करण्याचा योग प्राप्त झालेला आहे. पण नाही मज ज्ञान नेनोबा साधन करीतो भजन भोळ्या भावे. सद्गुरुनाथ जसं बोलवतील, जसं बोलवून घेतील तशी सेवा आपण इथं उभं राहून करणार आहोत. खरं तर त्वरीयम वस्तू गोविंद तुभ्यमेव समर्पये, त्याच्याच कृपेनं करायचं आणि त्याच्या चरणी समर्पित करायचं, एवढंच काम आहे आपलं. तुकोबाराय म्हणलेच की फोडीला भांडार धन्याचा हा माल, येथे मी हमाल भारव आहे. आपण त्यांनी दिलेलंच त्यांच्या चरणी बोबड्या शब्दात समर्पित करायचं आहे. पण सगळ्यांच्या प्रेमानं ही सेवा प्राप्त झाली. पण उपांत्य दिवसाला यावं जरा मला जडच वाटलं आहे, कारण एवढी सगळी विद्वान मंडळी आधी होऊन गेली आणि पुन्हा मला इथं उभा केलेला आहे. पण ते तसंच असते लाडक्याला जरा पण तुम्हा सगळ्यांचा लाडका असं समजून तुम्ही सर्वजण मातृपितृ आई बापाच्या हृदयानं इथं बसलेले आहात. तुम्हा सगळ्यांच्या चरणी मस्तक ठेवतो. अभंगाचं थोडंसं चिंतन आपल्याला करायचं आहे. एकदा सगळ्यांनी प्रेमाने भजन करूया. बरेच लोक अजून भजन करत नाही आहेत का कोणास ठाऊक माहिती नाही, पण बऱ्याच लोकांनी अजून केलं नाही भजन. कीर्तनात येऊन बसू नये, विठोवर्गमाय घेतलं तरी चल द्या ह्यांचं असं चालू आहे. तसं काही करू नका. का देवावर नाराज वगैरे आहात असं काही असेल तर सांगा. नाही, काही माणसं देवावर नाराजही असू शकतात. एवढा कोरोना होऊन गेला पण आम्हाला का वाचवलं म्हणून, असं तर काही नाही की. सगळ्यांनी प्रेमाने भजन करू आणि मग अभंगाचं थोडंसं चिंतन करू. विठोबा रखुमाई जय जय विठोबा बोला
सच्चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुणगायी नावडी हेची माझी सर्व जोडी. आपल्या गावामध्ये चालत असलेला हा उत्सव, या उत्सवाचं प्रयोजन जर लक्षात घेतलं तर एक अलौकिक संदेश समग्र भारताला देता येईल असा एक प्रयोजनाचा भाग आहे इथं. खरं पाहता भगवंताच्या जयंती, भगवंताचे जन्मोत्सव सप्ताहाच्या रूपाने आपण साजरे करतोच, त्यात काही संशय नाही. मला वाटतं आपल्या गावाचा जो मुख्य उत्सव आहे तो रामनवमी आणि हनुमान जयंती, म्हणजे रामप्रभूचा जन्मोत्सव आणि भगवान श्री मारुतीरायाचा जन्मोत्सव असा साजरा केला जातोच आहे. सगळीकडे आहे ते. कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते, कुठं वामन जयंतीच्या निमित्तानं, कधी संत महात्म्यांच्या समाधी सोहळ्याच्या निमित्तानं उत्सव होतात. पण हा जो उत्सव आहे तो अलौकिक आहे. तो म्हणजे असा, छत्रपती श्री शिवरायांच्या जयंतीच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उत्सव साजरा करत आहात. सर्व तरुणांना प्रथमतः अतिशय मनातून धन्यवाद देतो, कारण हा आदर्श झालाच पाहिजे. कारण या महापुरुषांनी जे जीवनामध्ये तत्व जगून जगाला दाखवले, शिकवले, ते तत्व बाजूला राहायला लागले, मग यांच्या जयंती होऊ लागल्या. कसं आहे, हे महापुरुष म्हणजे फक्त पूजा करण्याच्या वस्तू नाही आहेत. शोकेशमध्ये यांचे प्रतिमा तयार कराव्या, शोकेसमध्ये ठेवाव्या अशी हे महापुरुष नाहीत महाराज. हे महापुरुष आपले आदर्श बनले पाहिजे. हे महापुरुष आपल्या जीवनातल्या प्रत्येक पावलाला आदर्श यांना ठेवून आपल्या जीवनातलं प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे, असे हे आदर्श जीवन आहे. शिवरायांचं आदर्श जीवन आहे. एवढ्या ऐश्वर्यात राहूनही तुकोबारांचा एक शब्द कानावर पडला की विरक्ती झाली शिवरायांना. अंतकरण किती पवित्र असेल. हे सोप्या गोष्टी नाहीत. फाटका तुटका संसार आहे, रोज बायकोच्या शिव्या खाते पण संध्याकाळी दावणीलाच. असली अवस्था. मी ह्याचं बोलायलो हो, म्हणजे गायी वगैरे, गायी बैल वगैरे दिवसभर शेतात फिरून पुन्हा दावणीलाच येतात की म्हशी वगैरे. आणि जशा त्या म्हशी, जशी ती बैल, पुढचं काही नाही. पण सांगण्याचं म्हणजे मला काय म्हणायचं, तुम्हाला जे वाटायला ते मला अजिबात म्हणायचं नाही. मी म्हणायच्या आधीच तुम्हाला कळले, कशाला म्हणू मग डबल. सांगण्याचा हेतू, अहो इतकी प्रतिकूलता आपल्या प्रपंचात असूनही जर आपल्याला संसाराविषयी थोडी सुद्धा अनासक्ती निर्माण होत नाही, संसाराविषयी थोडीही विरक्ती निर्माण होत नाही, वैताग निर्माण होईल पण वैराग्य निर्माण होत नाही, पण शिवरायांचं अंतःकरण किती पवित्र असेल. तुकोबारांच्या मुखातले वैराग्यपूर्ण शब्द ऐकली तत्क्षणी महाराजांना वैराग्य झालं. पुढं काय कथा झाली सगळ्यांना माहिती आहे. जवळजवळ आजपर्यंत कुणी ना कुणी हा विषय बोललेला असेलच कीर्तनांमधून, त्यामुळं मी काही त्याला विस्तारानं बोलणार नाही. पण संत महात्म्यांचं जर शिवरायांचं जर जीवन पाहिलं तर इतकं स्वच्छ आणि पवित्र जीवन आहे. मग काही माणसं म्हणतील ते साधू का बनले नाहीत. सगळ्यांनी साधू बनल्यावर साधूचं रक्षण कोण करील, है ना. सगळे साधू बनले तर साधूचं रक्षण कोण करणार आहे. त्यासाठी शिवरायांना साधुत्वांगी असूनही क्षत्रियत्व सांभाळावं लागलं. थोडं माफी मागून बोलतो, कोणाला वाईट वाटलं तर वाटो जा, मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. तुका म्हणे सत्य सांगे येवत रागे येतील ते. पण शिवरायांनी साधुत्व अंगी असूनही क्षत्रियत्व स्वीकारलं, म्हणून आज एवढं साधुत्व भारतात पसरलेलं दिसतंय. अन्यथा आता कीर्तन करण्यापेक्षा आपण काय करीत बसलो असतो तुमच्या तुम्ही बघा. काय करीत बसलो असतो ते तुमच्या तुम्ही बघा. आता अशी अवस्था झाली असती. शिवरायांचे हे फार मोठे उपकार आहेत की त्यांनी आपलं साधुत्व अंतकरणात सांभाळूनही क्षत्रियत्व अंगी उसणं आणून का होईना. उसणं आणून म्हणजे मला तसं म्हणायचं नाही. साधूला एखाद्यावर वार करणं किती अवघड आहे हो. साधूला छडी हातात दिली, मारा म्हणलं, मारणं शक्य होत नाही ना शक्य. पण तेही शिवरायांनी धर्मासाठी आणि समाजासाठी स्वीकारलं, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशा महापुरुषांचे जन्मोत्सव साजरे व्हावे. आणि का जन्मोत्सव साजरे व्हावे यांचे, त्याचं कारण आहे की त्यांच्या जन्मोत्सवाला त्यांनी जीवनात जे मूल्य सांभाळले, जे संस्कार सांभाळले, जे जीवनातले नीतिमूल्य सांभाळले, त्याचं स्मरण व्हावं. आणि त्याचं स्मरण होऊन तसं जीवन जगण्याचा आपलाही थोडा का होईना पण प्रयत्न व्हावा, या हेतूनं अशा महापुरुषांचे जन्मोत्सव जयंत्या साजऱ्या झाल्या पाहिजे.
फक्त म्हणायला जयंत्या साजऱ्या होतात काही काही गावात, बाकी त्यांनी ज्या तत्वांना शिकवलं ते तत्व कुठंच राहतात आणि जे दुसरं नाही ते चालतं की नाही. पण जानवळमधल्या या सर्वांनाच, खरं म्हणजे फक्त युवकांचाच हेतू आहे असंही नाही, युवकांना सर्व वृद्ध मंडळींनी सहकार्यही केलं. तुम्ही करा, आम्ही सगळं सांभाळतो असंही म्हटलं. हेही महत्त्वाचं आहे ना. नव्हे एकट्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला. आणि म्हणून असे उत्सव साजरे होणं गरजेचं आहे. आणि महापुरुषाच्या जीवनात सांभाळली गेलेली जीवनमूल्य, त्या जीवनमूल्याचं वर्णन म्हणजेच संत वाङ्मय आहे, म्हणजेच शास्त्र आहे, म्हणजेच हे पुराण आहेत. या दृष्टीने जर विचार केला तर फार मोठा हा आदर्श सर्व भारतीयांना, सर्व महाराष्ट्रातल्या युवकांना या आपल्या जानवळ गावातून प्राप्त झालेला आहे. भगवत कृपेनं ही प्रेरणा जिथून उदयाला आली त्यांच्या चरणी अतिशय विनम्रतेनं साष्टांग प्रणाम करतो. या प्रेरणेला ज्यांनी हृदयाशी धरून हे कार्य असं इतकं सुंदर उत्सवाचं स्वरूप उभा केलं त्यांनाही अतिशय मनातून प्रणाम करतो. आणि अभंगाच्या चिंतनाकडे आपण येऊया. एकदा खरं पाहता अशा महापुरुषांना अशा पद्धतीनं प्रगट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्या महापुरुषांचं महत्त्व समाजाला कळायला लागेल. नाहीतर पुढच्या पिढीमध्ये शिवाजी महाराज होते एवढंच माहिती. आमचे गुरुजी नेहमी सांगतात, शिवाजी महाराजांनी जी तत्व जीवनात सांभाळली ती न सांभाळता जर एखादा आम्ही शिवरायांचे मावळे म्हणत असेल तो शिवाजी महाराजाचा मावळा नाही. शिवाजी महाराज तसल्याला कधीच मावळा म्हणणार नाहीत की जे आपल्या मायबापाला नीट सांभाळत नाही, मोठ्या मोठ्या सुपारीचे तोबरे तोंडात धरून फिरतो, कामधंदा करीत नाही. त्याला कसं काय शिवराय मावळा म्हणून स्वीकारतील? ते शिवाजी महाराजाचे आहेत, ते शिवाजी महाराजाचे मावळे. छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणजे शील संपन्न असला पाहिजे, त्याचं आचरणही तितकं शुद्ध असलं पाहिजे. शिवरायांचं आचरणही तसं शुद्ध आहे, शिवरायांचे विचारही तसे काय म्हणावं असं, शिवरायांच्या विचाराचा विचार केला तर कुठल्या तरी पुस्तकामध्ये मी वाचलं होतं असं की युद्धनीती जेव्हा शिकायला लागली की नाही मोठ्या युद्धाची, त्यावेळेला शिवरायांची युद्धनीती आम्ही अभ्यासली असं एका विदेशी कोण्यातरी लेखकाचं मत आहे की आम्ही शिवरायांची युद्धनीती अनुसरण केली म्हणून आमचा विजय झाला. कुठं वाचलं मला लक्षात येईना, पण हे वाक्य आहे, तुम्ही शोधलात तर सापडेलही कदाचित. म्हणजे मी शोधतो पण उद्या कसं सांगू तुम्हाला आता. पण सांगण्याचा हेतू काय माझा, विचार, ज्यांचे आचार, ज्यांचं जीवन समग्र तरुणांचा आदर्श आहे. आणि मला वाटतं भारतीयातल्या प्रत्येक तरुणाचा जर आदर्श शिवराय झाले तर या जगामध्ये भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार याच्यासाठी कायदे निर्माण करायची गरज नाही. सहज लोक अतिशय समाधानानं जगायला लागतील. पण आदर्श आपलं किती मोठं दुर्दैव आहे. शिवरायांसारखा छत्रपती महात्मा, आपल्या महापुरुष आपल्या मातीत जन्माला आला. ज्ञानोबा, तुकोबा, नाथ बाबा, स्वामी विवेकानंदासारखे महात्मे या मातीत जन्माला आले. पण हे आजकालच्या तरुणाचे आदर्श नाहीत. चित्रपटात खोटी खोटी कामं करणारी, व्यसनं करणारी अभिनेते आणि अभिनेत्र्या लोकांचे आदर्श होऊन बसले. ही शोकांतिका आहे आपल्या देशाची. म्हणून असे आदर्श उत्सव युवकांनी आणि युवकांच्या आदर्शासाठी सर्व समाजांनी उभे करणं गरजेचं आहे. म्हणून सर्वांनाच अतिशय मनातून धन्यवाद देतो. अभंगाचं चिंतन करू. विठोबा रखुमाये हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायेन आवडी, हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत महत्त्वाचा असा हा अभंग आहे. या अभंगामधून जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराय देवाकडे मागणी करतायत. खरं पाहता या अभंगावर अनेक वेळेला आपण सर्वांनी चिंतन ऐकलेलंच आहे, सर्वांच्या परिचित असणारा हा अभंग आहे. पण सद्गुरुनाथ जशी कृपा करतील तशी थोडीशी सेवा थोडक्या मोडक्या शब्दात आपण प्रभूच्या चरणी समर्पित करू.
जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगातून मागणी मागितलेली आहे असा आपण विचार करतो आहोत. जगद्गुरु तुकोबाराय देवाकडं देवासंबंधी मागणी करतात बरं का. थोडा विचाराचा विषय आहे. 4 पद्धतीचे 4 प्रकाराचे लोक आपल्याला पाहायला मिळतील. काही माणसं संसारासंबंधी संसारिकाकडे मागणी करतात. काही लोक असे आहेत की संसारिकाकडे देवासंबंधी मागणी करतात. काही माणसं अशी आहेत देवाकडे संसारासंबंधी मागणी करतात. आणि काही वर्ग असा आहे अर्थात संत वर्ग साधक वर्ग असा आहे देवाकडे जाऊन देवासंबंधानं मागणी करणार आहे. 4 वर्गाचा विचार 4 प्रकाराचा विचार आपल्याला करता येणं शक्य आहे. एक प्रकार आहे संसारिकाकडे जाऊन संसारासंबंधी विनवणी करणं. बरोबरही आहे. तो काही प्रकार चुकीचा आहे असं नाही. एखाद्या गरीबाच्या घरी मुलीचं लग्न आहे. तो एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीकडे गेला आणि म्हणायला लागला की म्हणे सावकार माझ्या घरी लेकीचं लग्न आहे मुलीचं लग्न आहे मला काही पैशाची गरज आहे. मी माझं शेतातलं पीक निघालं की आपल्याला सगळे पैसे चुकते करतो मला काही पैसे द्या असं म्हणून त्यानं विनवणी करणं किंवा मागणी करणं एखाद्या श्रीमंताकडं चुकीची गोष्ट आहे का? नाही ना. एखादा व्यापार करण्यासाठी एखादा शेतकरी प्रवृत्त झाला त्यानं बँकेकडे जाऊन लोनची मागणी केली कर्ज मागितलं चुकलं का? काही चुकवत नाही हे चुकतं. ते घेतलेलं लोन चुकवत नाही हे चुकतं. परंतु संसारिकाकडे जाऊन संसारासंबंधी केलेली मागणी ही चुकीची असं म्हणण्याचं काही कारण नाही. व्यवहार आहे. व्यवहार म्हटलं की खाली वरी चालत राहतं. ते कभी खुशी कभी गम चालू असतं. त्याच्यामुळं ती गोष्ट ठीक आहे संसारिकाकडे जाऊन संसारासंबंधाची मागणी. पण काही वर्ग असे आहेत की म्हणे देवाकडे जाऊन संसारासंबंधानं मागणी करतात. देवाकडे जाऊन संसारासंबंधानं मागणी कसे? काही माणसं महाराज लोकांकडे येतात. ते महाराज लोकांनीच तशी सोकवलेली आहेत त्याच्यामुळे होतं तसं ते. पण येतात म्हणे महाराज गायच दूध देना म्हैसच दूध देना बायकोच ऐकण्यात राहीना. पुन्हा काही बायकाही जात असतीलच की. आता आपल्याला पुरुष जातात म्हणून माहिती आपल्याला असं. पण बायकाही म्हणतच असतील की नवरा ऐकना असं तसं याच्यासाठी काय करू सांगा. मग तोडगा तर सांगा अमुक सांगा तमुक सांगा. परमार्थिकाकडे जाऊन संसारासंबंधाने मागणी करणारे कमी नाहीत महाराज. आहेत ना. वाढावे संतान गृही व्हावे धन गृही व्हावे धन धान्य गृही व्हावे धन विचार केला तर देवाकडे जाऊन ही मागणी चालते त्यांची. वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य. देवा आमचा संसार नीट होऊ द्या म्हणून देवाकडे मागणी. पण ही मागणी योग्य नाही महाराज. का योग्य नाही? देवाकडे जाऊन देवासंबंधानं काहीतरी मागणी करावी की हो. एखाद्या परमार्थिकाकडे गेल्यानंतर परमार्थासंबंधानं विचारावं. एक मावशी माझ्याकडे आल्या म्हणल्या महाराज तुम्हाला एक विचारायचं आहे. काही आजीमाई फार म्हणजे अवघड असतं. ते विचारायचं म्हटल्यावर भीती वाटते. कारण भागवतातले प्रश्न विचारतील काही विचारतील असं होऊ शकतं. मी म्हणलं माई विचारा मला जमलं तर मी सांगतं. मला वाटलं काहीतरी श्लोक वगैरे विचारणार असतील काहीतरी अन्वय विचारणार असतील म्हणून मी मला जमलं तर मी सांगेन नाही जमलं तर मी माझ्यापेक्षा विद्वानाला कोणाला तरी विचारून का होईना पण तुमचा प्रश्न सोडवतो म्हणजे विचारा. त्या म्हणल्या तसलं कुणाला विचारायचं आहे म्हणजे भागवतातलं गीतेतलं विचारणं म्हणजे तसलं. मग मी म्हणलं कसलं विचारायचं आहे माय. खरं आहे कसं आहे परमार्थिकाला महाराज मंडळीला सुद्धा विचारताना लोकांनी अभंग विचारावे ओव्या विचाराव्या श्लोक विचारावे महाराज. का बरं? त्या निमित्तानं का होईना पण आम्ही अभ्यासाला लागू.
असं तर काय अभ्यासाला लागायचा हिशोब लागे ना आमचा. टिपणं बसले की कीर्तनं सुरू. काहीच अवघड नाही आता कीर्तन करणं. अशी गोष्ट झाली. पण विचारलं पाहिजे. ते विचारायला लागले. मावशी म्हणे महाराज म्हणले आमच्या पोरानं म्हैस घेतली आहे, बाजारात धार काढलं तर 4 लिटर दूध दिले म्हणे, आणि घरी आणल्यावर 2च दिले, कसं करावं. मी म्हणलं मी एक काम करतो, माझ्या ओळखीची 30 महाराज मंडळी काढतो, महिन्यातल्या तारखा ठरवून देतो, रोज एक महाराज तुझ्या घरी धार काढायला पाठवतो. त्यांच्या भावनेची अवहेलना मला नाही करायची. पण नाही हे उपयोगाचं. देवाकडे जाऊन संसारासंबंधानं मागणं म्हणजे काय मागितल्यासारखं आहे हो. एक भिकारी होता, ज्ञानोबरांनी दिलेला दृष्टांत आहे. एक भिकारी होता, भिक्षा मागितली गावामध्ये, दमला, थकला फार. थकला म्हणून एका झाडाखाली जाऊन दुपारच्या वेळेला बसला, आणि बसल्या बसल्या त्यानं झाडाकडे निरखून पाहिलं. त्यावेळेला त्याला लक्षात आलं की हे झाड काहीतरी वेगळं आहे, जे की याच्या आधी मी कधी पाहिलं नाही. असं अलौकिक हे झाड आहे. जरा थोडंसं विचार करून पाहिलं की लक्षात आलं हे कल्पतरू आहे, कल्पवृक्ष आहे. आता आहे कोण? खाली बसलेला कोण आहे? तुम्ही बोललं की बरं वाटतं मला. झोपा, पण बोलत बोलत झोपा. तो कोण आहे? भिकारी आहे. त्या भिकाऱ्यानं खाली बसल्या बसल्या विचार केला, आता हे कल्पतरू म्हणल्यावर याला मागितल्यावर मिळतं. त्याच्या लक्षात आलं याला काही मागितलं तर हा देणारा वृक्ष आहे. यानं इकडं तिकडं बघितलं, झोळी फाटलेली होती, जरा झिरळ झाली होती, झिरळ. म्हणलं आता झोळी झिरळ झाली आहे, जरा ह्या झोळीची काहीतरी व्यवस्था व्हावी म्हणून कल्पतरूच्या खाली बसला, हात जोडून म्हणला, हे कल्पवृक्षा, मी असं ऐकू नये की कल्पतरू खाली फळे येती मागितली. मागितलेलं फळ द्यायचं ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि मी एक भिकारी आहे, गरीब माणूस आहे, रोज 10 घरी मला भिक्षा मागावी लागते, तेव्हा माझं पोट भरायची व्यवस्था होते. पण ज्याच्यात भीक मागावी ती झोळी माझी फाटून गेली आहे, माझ्यावर कृपा करा, जरा नवी कोरी झोळी द्या. कल्पतरू दिल का नाही झोळी? बोला की देतोच ना. कल्पतरूनं झोळी दिली महाराज. आता त्याचं झोळी मागणं योग्य की अयोग्य मला सांगा. बिचारा आहे, गरीब आहे, 10 घरी भिक्षा मागावी लागते, त्याची झोळी फाटली आणि कल्पवृक्षाखाली बसल्या त्यानं झोळी मागितली. काय चुकलं? बोला की काय चुकलं का हो? चुकलं नाही, बरोबर आहे. मग काय बरोबर आहे? बरोबरही काही नाही. अरे कल्पवृक्षाच्या खाली बसलाय आणि कल्पवृक्षाच्या खाली बसून झोळी मागतोय. झोळी मागून उद्यापासून काय करणार आहे? भीकच मागणार आहे ना. मग असं काहीतरी त्याला माग की हे वृक्षराज की मला आयुष्यात भीक मागावी लागणार नाही, अशी काहीतरी व्यवस्था करून दे. तेही कल्पतरू देईल महाराज. पण आपलं कसं आहे माहिती आहे का? व्हाय लागल्या, व्हाय, आमच्याकडं व्हाय म्हणतात का इकडं? सवय व्हाय लागली आहे भीकच मागायची. त्याच्यामुळं कल्पतरू जरी भेटला तरी आपण झोळीचीच अपेक्षा करणार. ज्ञानोबरायांनी, मी जरा झोळी नवी तर म्हटलोय, ज्ञानोबराय असंही म्हटले नाहीत. ज्ञानोबरायांनी सांगितलं झोळीला गाठी दे नाही म्हणे. कल्पतरू तळवटी बैसोनी झोळीये देतसे गाठी, मग निदैवे निघे किरीटी दैन्यची करू. झोळीला गाठी दिल्या म्हणे. नवी झोळी घेतली कल्पतरूकडून आणि मग निदैवे निघे किरीटी. कशासाठी? दैन्याची करू. भिक्षाच मागणार आहे ना. जसा तो भिकारी जो कल्पवृक्षाच्या खाली बसून जसं झोळी नवी मागतो आणि पुन्हा भिकच मागत फिरतो, तसं देवाकडे जाऊन संसारासंबंधानं मागणी करणं म्हणजे फाटक्या झोळीला नवं करून मागितल्यासारखं आहे. पुन्हा आहे तो संसार सुरूच आहे, बेजारी सुरूच आहे. म्हणून देवाकडे जाऊन संसारासंबंधानं मागणी करणं हे काही योग्य नाही महाराज. काही वर्ग असा आहे संसारिकाकडे जाऊन देवासंबंधानं मागणी करतो. त्यानं मागणी करावी का न करावी हा माझा आत्ता विषय नाही, पण अशी उदाहरणं पाहायला मिळतात महाराज. काही माणसं एवढं देवाचा वेळ लागलेला असतं त्यांना की भेटेल तो अधिकारी आहे का अनधिकारी आहे हे बघत नाहीत. भेटणाऱ्या प्रत्येकाला म्हणतात माझा देव भेटेल का सांगा हो, पुसावेसे हे चिवाटे, जे जे भेटे तयासे. मग काय ते सजीव आहे निर्जीव आहे काही माहिती नाही. गोपिकांची जी अवस्था आहे की नाही, कश्चित कल्याणी तुलसी गोविंद चरण प्रिय. सांग म्हणे बाई तू तरी सांग. त्या वृक्ष वेली लतापतांना त्या गोपिका विचारत होत्या कृष्ण भेटेल का सांगा. मग संसारिकाकडे जाऊन जर देवासंबंधानं मागणी केली इच्छा पूर्ण होईल का हो? होत नाही.
तुकोबाराय म्हणतात, ऐसी याची करिता सेवा, ऐसी याची करिता सेवा, ऐसी याची करिता देवा, ऐसी याची करिता सेवा, हे ऐसी याची करिता सेवा, ऐसी याची करिता सेवा, याची करिता देवा, ऐसी याची करिता देवा, कोण सुख होय जीवा, पूर्ण सुख होय जीवा, सुख होय जीवा, पूर्ण सुख होय जीवा, पूर्ण सुख होय जीवा, होय जीवा, पूर्ण सुख होय जीवा, ऐसी याची करिता सेवा, 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 ऐसियाची करिता सेवा, कोण सुख होय जीवा. महाराज मुखे बोले ब्रह्मज्ञान मणी धनान्य मान, ऐसियाची करिता सेवा, कोण सुख होय जीवा. संसारिकाकडे जाऊन देवा संबंधानं मागणी केली तर ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. का? त्यालाच देवाचा पत्ता नाही, ती आपल्याला काय सांगत होत नाही शक्य. एक वर्ग असा आहे, ती साधकाची भूमिका आहे, त्याला सगळे जिथं तिथं एकच त्याच्या मनामध्ये ध्यास असतो. कोई कहियो रे प्रभु आवन की मन भावन के, आवन की मन भावन के, कोई कहियो रे प्रभु आवन की. कोण सांगा म्हणे आमचा देव आम्हाला भेटेल का, ही त्याची भूमिका आहे. म्हणून त्याची ही अवस्था. पण संसारिकाकडे जाऊन देव मागितला तर देव हा सहजासहजी भेटायचा विषय नाही. आणि मग काही माणसं अशी आहेत, अर्थात महात्मे असे आहेत की जे देवाकडे जाऊन देवा संबंधाने मागणी करतात. जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा हे डोळस परमार्थिकाचं लक्षण आहे. देवाकडे आणि संताकडे जाऊन परमार्थ मागावा. का? संसारिकाला परमार्थ मागायला गेलो तर ते दुसऱ्याच गोष्टी शिकवतील आपल्याला, त्यालाच परमार्थ म्हणावं म्हणून संसार शिकवतील. म्हणून अहो ज्ञानोबा तर म्हणले, एखादा साधक नवीन असतो, परमार्थाला लागलेला असतो, कळत नाही म्हणून संसारिकांना सुद्धा तो परमार्थासंबंधानं विचारतो. ती माणसं जेव्हा देहादी गोष्टीचं वर्णन करायला लागतात, मग नाथिले गुणवर्णिता संसार गौरवची ऐकता, मग देहीच जयाची अहंता बुडोनी ठेदी. ज्ञानोबराय बोलले की नाही, मग देहासक्त होऊन तो राहील. म्हणून संसारिकाकडे देवासंबंधानं मागणी केलेली निष्फल आहे. देवाकडे संसारासंबंधानं केलेली मागणी पूर्ण होणार नाही असं नाही, पण ती सार्थक नाही. का? कारण यथार्थ मागणी नाही, ते देव त्याच्या पलीकडची गोष्ट आहे, ती देऊ शकतात. आणि संसारिकाकडे जाऊन संसारासंबंधाने मागणी व्यवहाराच्या दृष्टीनं ती ठीक आहे. आणि संत महात्मे मात्र देवाकडे जाऊन देवासंबंधानंच मागणी करतात. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मा भगवान श्री पंढरीरायाच्या समोर उभे आहेत आणि देवाला म्हणायला लागले, म्हणे देवा तू भेटावा, तुझं दर्शन व्हावं, तुझं स्मरण व्हावं म्हणून आम्ही अनेक सायास केले आणि अनेक सायासानंतर तुझी आम्हाला प्राप्ती झाली. आता ही झालेली प्राप्ती, हे झालेलं तुमच्या चरणाचं स्मरण कधी विस्मरणात जाऊ नये अशी कृपा करा. हे अभंगाच्या पहिल्या चरणात हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा,
दान दे ग देवा दान दे ग देवा दान दे ग हे दान दे ग देवा दान दे ग देवा हे दान दे ग देवा देवा दान दे ग 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 देवा तुझा विसरण व्हावा तुझा विसरण व्हावा तुझा तुझा हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा. तुकोबराय देवाकडे मागणी करतात. तुकोबरायांनी देवाकडे का मागणी केली हो, त्याची अनेक कारणांना आपल्याला त्याचे चिंतन करता येणं शक्य आहे. जीव म्हटलं की मागणाऱ्यामध्ये बसतो बरं का. संत आणि देव हे देणाऱ्यामध्ये, तर जीव हा मागणाऱ्यामध्ये आहे. आणि अनेक ठिकाणी तुकोबराय बोलायला लागले मागितलंय आम्ही, मागितलं, काहींनी आश्वासनं दिली पण दिलं काहीच नाही. अनेकाचे संगती बहु पावलो फजिती. पण देणारा या जगामध्ये एकमेव एकटाच आहे. देणारा कोण आहे हो, तो भगवान श्री पंढरीनाथ आहे. एक दान शूरदाता शूरदाता दान शूर तोची एक दान शूरदाता शूरदाता तोची एक दान शूरदाता शूरदाता तोची एक दान शूरदाता. विटेवरी जानती विटेवरी जानती विटेवरी जानती पाऊल समान. 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 तोची एक दान शूरदाता एक दान शूरदाता एक दान शूरदाता एक दान शूरदाता. विटेवरी जानती विटेवरी जानती विटेवरी जानती पाऊल समान. विटेवरी जानती विटेवरी जानती पाऊल समान. विटेवरी जानती विटेवरी जानती विटेवरी जानती पाऊल समान. विटेवरी जानती विटेवरी जानती
त्याची पाऊले समान तोची एक दानशूरदाता. जगामध्ये दानशूर परमात्मा एकच आहे, तो म्हणजे पंढरीनाथ परमात्मा. बाकीचे देव दानशूर नाहीत का? तुकोबऱ्या म्हणले कशाचे दानशूर बाबा? तुकोबऱ्याचं प्रमाण आहे, शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजे भूते खेते, आपुल्या पोटाजी रडते मागती शेते अवधान. ते काय जगाला देणार आहेत म्हणे? आपुल्या इच्छा आणि का पिढी काय ते देईल बराडी, कळू आले तयाची जोडी अल्प रोकडे बुद्धी अधीरा. आपुल्या इच्छा आणि का पिढी, मसुबा लागला तर नाही नाही ती वळवून टाकावं लागते, आणि ती काय जगाला देणार आहे आशीर्वाद? म्हणजे मग तुमचा देव काही घेत नाही का? अजिबात घेत नाही. तैसा नो हे हरे, तैसा नो हे नारायण, तैसा नो हे नारायण, जगव्यापक जनार्दन, जनार्दन जगव्यापक जनार्दन, जगव्यापक जनार्दन. तुकामणी शांती पराचिंतन, तुकामणी शांती पराचिंतन, तुकामणी शांती पराचिंतन, तुकामणी शांती पराचिंतन. वंदू तैसा नोहे नारायण, जगव्यापक जनार्दन. तुका म्हणे त्याचे करा चिंतन, वंदू चरण येती सकळ. बाकीच्या सारखा हा मागणारा देव नाही महाराज, देणारा देव आहे. किती लोकांना दिलं याचं गणित नाही, इतका देणार आहे. देव शब्दाचा अर्थच आहे ना, देव शब्दाचे अनेक अर्थ केले. देव दिवधातूच्या पद्धतीनं वगैरे अर्थ केला. प्रकाश रूप, समग्र विश्वाला याची या निज प्रभा, प्रकाश रवी किरणा, याची या महातेजी तेज हुताशना, याही अर्थानं केला असला तरी सारखा देत राहतो म्हणूनही याला देव म्हणतात बरं का. देव का म्हणतात? द्यायचंच काम केलं यानं. कोणाकडून काय घेतलंय सांगा ना मला. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देता न म्हणसे पात्रा पात्र, पै कैवल्या आईसे पवित्र वैरियाही दिधले. मोक्षू दुराराध्यू कीर होय, परितो आराधी तुझे पाय, म्हणून धाडिसी तेथ जाय, पायकू जैसा. मग तो वासन कादिकाचे निमाने, सायुजी सौरसू केला पुतने, जी विषाचे निस्तन पाने, मारू आली. ज्ञानोबा बोलले की नाही, देवाचं औदार्यच वेगळं आहे. येईल त्याला मोक्ष द्यायचं काम यानं केलेलं आहे. देव होऊन उदार भक्ता, देतो अमर पदे. देव उदार भक्ता, देता न म्हणे साना थोर, वैरी आसे तेची रे. देता न म्हणे साना थोर, वैरी आसे तेची. देह सार्थक आद्य आद्य छंदे, देह सार्थक उदार
आद्य संगे देखा आजा मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे देखा आजा मेळ उद्धरिला येणे नामे मुकुंदे देखा आजा मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे देखा आजा मेळ उद्धरिला नामे येणे मुकुंदे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जो देताना कधी माझं तुझं म्हणत नाही, वैरी आहे का कोण आहे काही पाहत नाही महाराज, याच्या समोर आला की मोक्ष द्यायचं काम याच आहे. म्हणून तर तू सनकादिकाची माने सायुजी सौरसुदी धला पुतने जे विषाचे निस्तन पाने मारू आली. पुढच्या सगळ्या ओळ्या अभ्यासण्याजोग्या. हागा राजसूय यागाच्या सभासदी देखता त्रिभुवनाचे मांदे कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी ऐशी अपराधया शिशुपाला आपण पे ठावो दिधला गोपाळा काय उत्तान चरणाची आबाळा ध्रुवपदी चाड तो वनी आला याची लागे जे बैसावे पितयाची उत्संगी तो चंद्र सूर्या परिस जगी श्लाघू केला ऐशा वनवाश्या सकळा देता एकची तू धसाळा पुत्रा आळविता अजामिळा आपण पे देसे जेने उरी हनितला से पापरा तयाचा चरणू वाहासिगा दातारा. ही सगळी जर प्रमाण आपण पाहिली 11व्या अध्यायामध्ये ज्ञानवरांनी केलेलं ही सगळं चिंतन आहे. देव देतच राहणार आहे, ह्या घेण्याचा विषयच घेत नाही महाराज. देव उदार थोड्यासाठी फार देव जाणे. मग हे थोडं काय, थोडं तर चित्त साह्य झाली आहे, एवढं थोडं चित्त अंतरंग त्याला दिलं की त्याच्या मोबदल्यात सगळं देणारा हा परमात्मा आहे. आणि म्हणून तुकोबार आहे त्याच्या पुढे उभे आहेत. देवा आम्ही मागणारेच आहोत, मागायचं कधीपासून आहे, काय आपल्याला काही लाज आहे का मागायला महाराज? संसाराला काय थोडं मागितलंय का? संसार करताना थोड्या लोकाला मागितलंय का? हिंडता गवाने गा शिणालो येर झाली. महाराज बोलले की नाही, न मिळेची दाता कोणी जन्म दुःख निवारे. असा कुणीच भेटला नाही आम्हाला की जो जन्म दुःख निवारेल. आणि जन्म दुःख निवारावं म्हणून मागतच फिरलो आजपर्यंत. या पोटा कारणे गा जादो पांगीला जना न भरेची पोट कधी भीके नाही खंडना. भीक मागायचं चालूच आहे. मग जर जगातल्या सगळ्या पुढे आम्ही मागितलंच देवा, तर तुझ्या पुढं मागायला तरी आम्हाला काय लाज आहे? एक कारण म्हणून तुकोबाराय मागतायत. तुकोबाराय आपल्या ठिकाणाहून बोलतायत म्हणून असं बोलतोय बरं का. तसं तुकोबारायांनी का मागावं हा विषय तुकोबारायांच्या भूमिकेतून बोलायचंच नाही, आपण आपल्या भूमिकेतून बोलतो हे सगळं. देवा नाही त्याला आम्ही मागून आलोत. फजिती झाली, कुठं कसं झालं, कुठं कसं झालं. तेल ने रुसला वेडा, तेलनिसी रुसला वेडा. महाराज बोलले ना, तशी आमची अवस्था झालेली आहे. कुटाभंग आहे. बघून घ्या घरी गेल्यावर. हा म्हणा. आणि मग अशी आमची अवस्था जर झालेली आहे तर देवा तुला तरी मागायला आम्ही का थांबावं? आणि येथ जरी सलगी करू भिवो तरी निवो के पा. इथं जर तुला मागायला आम्ही लाजलो तर देवा आमची पूर्णता होईल कुठं? अर्जुन जसं बोलला तसं तुकोबाराय म्हणतात, देवा तुला मागायला आलो बाबा. आणि असं समजू नको की तुला भीक मागायला आलो म्हणजे. का मागताय ना सरळ सरळ. पोरानं बापाला मागणं ही भीक आहे का हो? मग आम्ही मागतो म्हणजे भीक नाही. तुझी लेकरावत आणि ती लाडकी लेकरावत म्हणून मागतो. तुका म्हणे आम्ही मागावे लढिवाळे. तुका म्हणे आम्ही
आम्ही मागावे लढीवाळे. लढीवाळ लेकराव तुझी देवा, त्यामुळे लढीवाळपणानं आम्ही तुला मागतोय. पुरवावी आळी माय बापा, तू आमचा मायबाप आहेस आणि तुला आमची इच्छा पूर्ण करावीच लागेल ना. का? कारण लेकरानं केलेला हट्ट पूर्ण करणं हे मायबापाचं कर्तव्य आहे. म्हणून देवा भिक्षा मागतोय असं नाही, आमचा हक्क आहे. आम्ही तुझी लेकरावत या हेतून मागतो. तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे, लढीवाळ बाळे आहोत तुझी ना, म्हणून मागतो देवा हे चिदान दे. आणि मागण्यातही बघा तुम्ही, तसं लहान बाळांना मागावं तसंच मागणं येतं कवऱ्यांचं. हेची दुसरं नको म्हणे आम्हाला, काय हेच पाहिजे. लहान लेकराचा जसा हट्ट असावा तसं त्या वात्सल्य भावातून तू कोबराय बोलायला लागली. हे चिदान दिगा देवा, आम्हाला हेच पाहिजे देवा. असं का म्हणावं लागलं? देवाने अनेक ऑप्शन ठेवलेत पुढं. तुम्हाला भौतिक पदार्थ पाहिजे का घ्या, सत्ता पाहिजे का घ्या, संपत्ती पाहिजे का घ्या, लौकिक पाहिजे असेल तर तोही घ्या, काय पाहिजे ते घ्या. तुकोबराय म्हणले हे काहीच नको देवा आम्हाला. ननाकपृष्ठम न च पारमेष्ठ्यम न सार्वभौमं न रसाधिपत्यम न योगसिद्धेर पुनर्भवं वा. मग समंजसत्वा विरहीयकांक्षे, आम्हाला अखंड तुझं स्मरण राहावं एवढीच अपेक्षा. ननाकपृष्ठम, विद्वानांनी याचे दोन अर्थ केले. स्वर्ग इंद्रपद नको म्हणजे ननाकपृष्ठम केलं, पण काहींचं मत असं आहे की पुढं नच पारमेष्ठ्यम आलंय म्हणजे ब्रह्मपद नको आलंय ना, मग इंद्रपद पुन्हा नको म्हणण्याची गरज नाही. म्हणून ननाकपृष्ठमचा अर्थ ध्रुवपद नको, ध्रुवपद नको आम्हाला, ब्रह्मपद नको, हे पृथ्वीवरचं आधिपत्य नको, राज्यवैभव आधी काही नको. मग म्हणले योगसिद्धी सुद्धा नको म्हणे. मग अपुनर्भवम वा, ज्या ठिकाणाला गेल्यानंतर माघारी यावं लागत नाही असं मोक्ष हे सुद्धा नको. समंजसत्वा विरहीयकांक्षे, म्हणून देवा हे चिदान दिगा देवा, कुंत तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडू नये एवढी कृपा देवा तुम्ही आमच्यावर करा. का बरं विसर पडू नये? एकदा विसर पडून बघितलाय काय झालंय ते. का? एकदा देवाचा विसर पडला की जीवत्व दशा आली महाराज. तया विसराच्या देशी प्रसिद्धी गा जीव ऐसे, ज्ञानोबराय बोलली की नाही. तया विसराच्या देशी, देवाला विसरलो म्हणूनच जीवत्व दशा आली, आणि जीवत्व दशा आली म्हणून हे जन्म मरणाचं चक्र मागे लागलं. देव विसरलो म्हणूनच की. तुका म्हणे राम, तुका म्हणे राम, तुका एक विसरता श्रम, एक विसरता श्रम, खासी उदंड पाने खासी उदंड, एकदा देवाला विसरलं की मग तुका म्हणे राम, एक विसरता श्रम, एक राम विसरता सगळा श्रम आहे. देव विसरला म्हणून जन्म मरणाच्या चक्रात पडलं. जन्माला आलं, जन्माला यायच्या आधी गर्भवासाचं दुःख भोगलं, त्याच्या पुढे आलो, जन्माला आल्यावर काही लहानपणी तर काही सुख होतं का हो? पालतं घालून गरम पाणी सपासप आणले पाठीवर, ते करतात ना, इकडे मारतात का नाही? पाणी पाणी सपासप मारतात महाराज पाणी, तेही भोगावं लागलं. तिथून पुढं मोठं झालं, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं माणसाला दुःख भोगावं लागलं एक देव विसरला म्हणून. एका बहुता अवांतरू अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. थोडं उलट करा, आत्मबोधाचा विसरू झाला म्हणून अहंकाराचा भूत संचारू. तशी संगती लावायची झाली तर अहंकाराचा भूत संचारू झाला म्हणून आत्मबोधाचा विसरू.
असंही लावता येतं. किंवा आत्मबोधाचा विसरू झाला म्हणून अहंकाराचा भूत संचारू, आणि मग तेने भूते भांबावली संसाराच्या आडवा माझी पडली. मग असंतुष्टीच्या मदिरा मत्त होनी धनुर्धरा विषयाचा वारा वाढविते. इंद्रिय ग्रामीणच्या राजभिदी अहम ममतेच्या जल्पवादे वादी विकारांतरांची मांदी मिळविताते. हे सगळं वाढलं. कशामुळं वाढलं हो? त्याचं एकच कारण आहे, स्वतःला विसरलं म्हणून. आपुला आपण पया आपुला आपण या विसरू जो धनंजया तेची रूपया अज्ञानासे. 13व्या अध्यायात भगवान बोलले की नाही, अज्ञानाचं स्वरूप काय किंवा ते सांगितलं. पण देवाला विसरलो म्हणूनच नाही हे सगळं भोगावं लागलं. इंद्रिया प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडला विसरू आत्मबोधाचा. आणि देव विसरला, आत्मबोधातून पतन झालं, जीवत्व दशा आली आणि तिथून सगळी बेजारी सुरू झाली. मग कसली बेजारी? प्रापंचिक बेजारी आणि पारमार्थिक दोन्ही बेजारी झाल्या. किती बेजारी झाली हो तुकोबरा म्हणले काय सांगावं. मातोलो मी माझे भ्रमणी झाली बोडणी विटंबना. हे सगळं घडलं का? देवाला विसरलो म्हणून. सांडोया संसाराची वाट येणे आम्हा भोगविले कष्ट दावे सत्याईसे नष्ट तुका म्हणे भ्रष्ट झालो देवद्रोही. हे सगळं घडलं कशामुळं? देव विसरलो म्हणून. काय काय घडलं हो देव विसरल्यावर? आता काय काय घडलं, लय काय काय घडलंय. ते काय काय घडलं सांगण्यापेक्षा तुकोबराय म्हणले ते घडलेलं जर सांगत बसलो तर दगडाला पाझर फुटेल म्हटले नाही तुकोबराय, दगड फुटतील असं. आणि क दुःखे सांगू किती, आणि क दुःखे सांगू किती, आणि दुःखे सांगू किती, आणि दुःखे सांगू किती. सगळा संसाराची स्थिती, सहज संसाराची स्थिती, सखळ संसाराचे संसाराचे नसाहे पाषाण फुटती, नसाहे पाषाण फुटती, नसाहे पाषाण फुटती, नसाहे पाषाण फुटती. भय काप चित्ती, भय काप चित्ती भरला से, भय काप चित्ती भरला से, भय काप चित्ती भयना रे, भय काप चित्ती भयना रे, भय काप भरला से, भय काप चित्ती भरला से, भय काप चित्ती भयना निर्वाणी सबाण शस्त्रहा निर्वाणी सबाण, 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 शस्त्रहा निर्वाणी सबाण. महाराज वर्णन करतात अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती न साहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरला असे. एवढी सगळी श्रम भोगावी लागली. त्याचं एकच कारण आहे तो का म्हणे राम एक विसरता श्रम. आणि म्हणून देवा तुला एकदा विसरून बघितलं काय काय बेजारी झाली ती, आता तुला विसरायचं नाही. जोडीला तू हस्तीचा दुरी होसी, इथं आम्हाला जायचं नाही. आणि देवा विसर झाल्यानंतर काय पर्याय म्हणजे काय त्रास झाला हेही भोगलं, आणि त्रास होऊ लागला म्हणून तुझा आठव व्हावा म्हणून कामाला लागलो. मग किती कष्ट केलं तुझा आठव व्हावा म्हणून. सांडे मांडे मागे केल्या बरोबरी, थोडं केलं नाही, अनेक सायास केले. कशासाठी? तुझा आठव व्हावा पुन्हा म्हणून, तुझं स्मरण व्हावं म्हणून अनेक सायास केले. आता त्या सायासाचं गणित वाचत बसलो तर वेळ जाईल. आपला नियोजित वेळ तसा संपलाय.
11:15 जवळजवळ घडी आली आहे, त्याच्यामुळे जास्त पुढं न वाढवता देवाचा आठव व्हावा म्हणून सायास केले. किती? मग याची लागी वो तेजी यले भोग, याची लागी वो केले नाना याग, याची लागी वो अष्टांगादी योग, याची लागी या विषयाचा त्याग, जन्मांतरी केली ही सूचना. अनेक सायास केले, नाना साधनाच्या केल्या खटपटा, परित्यान पवती याच्या दारवंठा, जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधी त्या वाटावो, योगाभ्यासे सिद्धी रोधी त्या वाटावो. बरंच काय काय केलं. यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती करिता, तपे कामक्रोध खवळते नित्या नित्यज्ञानी अभिमान वाढते करिता, तीर्थाटनी अहंकाराची प्राप्ती हो. जपता मंत्र विजय चळचे घाले घाला, करिता दान धर्म पुढे भोगवी फळा, सोवळे मिरविता विधी निषेध आगळा. मग आता एवढे सगळे सायास केले. सगळं उगा असं आहे म्हणून सोडून दिलंय असं नाही. आपलं बरं आहे, हे ती केल्यावर असं होते, हे केलं असं होते, आणि काय करायला मग. आमचे एक महाराज म्हणायचे, आपलं काम म्हणजे 2 मालकाचा गडी झाला म्हणायचे. म्हणजे त्या मालकानं काम सांगितलं की त्याचं नाव सांगायचं, त्यानं काम सांगितलं म्हणायचं, तिथून निघायचं. यानं काम सांगितलं की म्हणायचं त्यानं काम सांगितलं म्हणायचं, आणि दोन्हीकडचं काम बुडवून मध्ये झोपा हाणायच्या. योग अवघड आहे, योग अवघड आहे, योग अवघड आहे म्हणायचं, भक्तीत तरी कुठं नीट दिवे लावायला. अशी अवस्था झाली. पण संतांनी सगळं केलं. देवा अनेक सायास केले, अट्टहास केले, तिळतिळ पुण्य गोळा केलं, आणि मग देवा तुझी प्राप्ती आम्हाला झाली. तुझ्या चरणाजवळ आलो. माहिती आहे हे चरण किती दुर्लभ आहेत ते आम्हाला चांगलं माहिती आहे. तुका म्हणे मोक्ष राही अलीकडे, इतर बापुडे काय तेथे पर्या दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय नसरती. पण अनेक जन्माचा पुण्योदय होऊन देवा तुझं स्मरण आमच्या हृदयात स्थिर झालं. आता मात्र तुम्हाला विसरायचं नाही देवा. आणि म्हणून विसरल्यावर फजिती झाली म्हणून अट्टहासानं तुमचं स्मरण व्हावं म्हणून सायास केले. यज्ञ याग जप तप सगळं केलं, आणि आ सगळे अट्टहास करून तुमचं स्मरण आता झालं, तुमचं दर्शन आम्हाला झालं. आता याच्या पुढे मात्र विसर होऊ नये. हे चिदान दे गा देवा, तुझा विसर अखंड स्मृती राहावी तुमची. जिथं तुमचा विसर कधीच होऊ नये. हसो खेळो बसो कुठेही असो आम्ही, तुमचं स्मरण अखंड राहावं देवा एवढी कृपा करा. तुमचं विस्मरण होऊ नये एवढी कृपा करा. आणि तुम्ही जर तुमचं हे स्मरण अखंड आमच्या हृदयात ठेवलं ना, तरच आमचा परमार्थ फळाला येईल. होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसा आले, होईल येणे कळसा आले. स्थिरावले अंतरी, स्थिरावले अंतरी, कोणू निधरी जीवे, कोणू निधरी जीवे. होईल येणे कळसा आले, स्थिरावले अंतरी. तुम्ही आमच्या अंतरामध्ये तुमचं हे दिव्य स्वरूप स्थिर केलं की आमचा परमार्थ कळसाला येईल. कळसाला येईल म्हणजे देवळाची कामा कळसू, परमगंगेसी सिंधू प्रवेशी, सुवर्ण शुद्धी कसो 16वा देसा. आमचा परमार्थ पूर्णत्वाला येईल. म्हणून तुझा विसर न व्हावा. पण महाराज माझा विसर नाही झाला, तुम्ही काय करणार. गुणगायेन आवडे हेची माझी सर्व जोडी. अखंड आवडीनं तुझं गुणगान गाऊ. गुण गात नाहीत माणसं असं नाही, पण आवडी याला हायलाईट केलं पाहिजे. आवडीनं गावं. हो, काही मानासाठी गातेत, काही धनासाठी गातेत, काही गावं लागतंय परंपरेनं आहे. नाही वारी केल्यावर कसं जमते बाबा, तसं कसं करून जमते म्हणून गाते. पण जगद्गुरु तुकोबारायचं म्हणतात याच्यातलं एकही नाही आहे आमच्या मागं परंपरा. पण नाही, मी माझ्या आवडीनं तुझं गुणगान गाईन. गुणगाईनं आवडी, आणि आवडीनंच व्हावं की हो. आवडीने भावे हरिनाम घेसी, मग तुझी चिंता त्यासी. आवडीनं झालं पाहिजे. म्हणून हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
गुणगायेन आवडी हेच माझे सर्व जोडी. हेच आमचं सर्वस्व आहे. आणि संतांच्या दृष्टीने विचार केला तर देव हेच सर्वस्व आहे ना संतांचं. संतांचं ऐश्वर्य सांगताना काय सांगितलं जातं? संताकडे काय ऐश्वर्य? जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखी, ती अशी अवस्था. ऐश्वर्य कोणतं? संताकडे दोन ऐश्वर्य आहेत, एक भक्ती आणि दुसरी ब्रह्मविद्या. आणि या हेच आमचं धन आहे. देव संतांचं धन आहे. सर्व भावे जया देव भांडवल आणि कहे बोल न बोलते. देवच ज्यांचं धन होऊन बसलेलं आहे अशा महात्म्याला म्हणून हेची माझे सर्व जोडे. म्हणजे महाराज ठीक आहे, पण हे देवाचं ध्यान ध्यान म्हणताय, स्मरण स्मरण म्हणताय, स्मरण करून काही मिळवायचं आहे का तुम्हाला? न लगे मुक्ती धन संपदा. देवा मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, नको. देव म्हणले नाही महाराज घ्या हो. तुकोबराय म्हणले द्यायला निघालायस, पण तुला जे द्यायचं आहे तुझ्याकडे द्यायसाठी जे आहे त्याला आम्ही फलकट समजतो म्हणे. रिद्धे सिद्धे तुझे मुख्य भांडवल, ते तो आम्हा फोल भक्ती पुढे. भक्तीच्या पुढे आम्हाला ही रिद्धी सिद्धी म्हणजे फोल वाटते, भुसकट वाटते म्हणे, कोंडा वाटतो. कनु सांडोनी उपनीला स्वर्ग सुखादी खेळू जयाचा. त्याला कशाला याची आसक्ती राहील महाराज? किंवा मग असे अनेक प्रमाण आहे. रिद्धी सिद्धीला सुद्धा रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. ज्ञानवराय बोलले ना, तेथ रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा. आणि मोक्ष देतच असाल देवा तर मोक्षाचे आम्हासी नाही अवघड, तो असे उघड गाठोळीस. मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तुम्हा जवळी ठेवा. आम्हाला नको देवा एकही विनंती, मज नको रे ही मुक्ती. तया हे इच्छागती हेचे सुखागळे. हेची म्हणजे कोणतं महाराज? तर संत संग देई सदा. आम्हाला सत्संगती द्या, धनही नको. कारण धनाचा विचार केला तर लौकिकतेच्या दृष्टीनं धन महत्वाचं आहे. ते कोणीतरी म्हटलेलं आहे बघा, माता निंदती नाभिनंदती पिता, भ्राता न संभाष्यते, मृत्यू कुप्यति नानुगच्छति सुतं, भार्याच नालिंगते. अर्थप्रार्थन शंकया न कुरुते संभाषणं वै सुहृत्. तस्मात् द्रव्य उपार्जयस्व सुमते, द्रव्येण सर्वे वशः. द्रव्येन सर्वे वशः म्हणून धन म्हणाल, पण तुका म्हणे धन भाग्य अशाश्वत जाण. धन हे भाग्य आहे पण ते अशाश्वत आहे. अर्थानाम अर्जणे क्लेशः वगैरे वगैरे प्रमाणात. म्हणून धनही नको देवा. मग काय पाहिजे? तर संत संग दे सदा. कशासाठी? अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयांची संगते. मग काय होईल? मग मी कमळापते तुझवा नाही कंटाळा. त्यांच्या जवळ जर राहिलो देवा तर तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्ठाचे. तुमच्याविषयी अनावड हृदयात निर्माण होणार नाही. म्हणून संत संग दे सदा. सत्संगतीत अनेक लाभ आहेत. जयाचे निसंगे ब्रह्मभाव भ्रांतासी वगैरे वगैरे सगळी प्रमाणं. आपण ज्ञात मंडळी आहात. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. हे सत्संगतीचा परिणाम सांगणारं शंकराचार्यांचं विधान आहे. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंग अवस्था होईल. निसंगत्वे निर्मोहत्व, निर्मोह स्थिती होईल. निर्मोहत्वे निश्चलत्वम, निश्चलत्वे जीवनमुक्ती. म्हणून संत संग दे सदा. म्हणजे महाराज सत्संगती द्यायला तयार आहे. देवाचा म्हणजे माझा विसर पडू नये हेही मी द्यायला तयार आहे म्हणे. पण शेवटी का होईना तुम्हाला माझ्या स्वरूपात येऊन मिळावं लागेलच ना. तर कवरे म्हणले नाही देवा, एवढं जर तुम्ही द्यायला तयार असाल, जन्माला आल्यापासून सत्संगती आणि तुमचं स्मरण जर आम्हाला घडणार असेल तर आम्ही गर्भवास सुद्धा स्वीकारायला तयार आहोत. म्हणून तुका म्हणे गर्भवासे सुखे घालावे आम्हासे. थोडा 1-5 मिनिटाचा त्याचा विचार करू. गुण गायना वडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबराय बोलतात, देवा आम्हाला गर्भवासात घाला. गर्भवास मागणं ही काही चांगली गोष्ट आहे का हो? उलट मुनिमुक्त झाले भेणे गर्भवासा. है ना, गर्भवासात येणं हेच खऱ्या अर्थानं लाजीरवाणी गोष्ट आहे. ज्ञानोबरायांनी लाज शब्दाचा दैवी गुणाचा विचार करत असताना 16व्या अध्यायामध्ये देहाला येणं हीच सगळ्यात मोठी आपल्याला लाज वाटण्याची गोष्ट आहे, लाजीरवाणी गोष्ट आहे असं म्हटले. नाही गा लाजीरवाणी, हे शव होऊनी जिने नाही गा लाजीरवाणी. यापेक्षा दुसरी लाजीरवाणी गोष्ट नाही की आपण मनुष्य म्हणजे देहाला आलो,
ब्रह्मवस्तूच्या ब्रह्मतत्वापासून पतन पाहून आपल्या मागं जन्म मरण लागला, याच्यापेक्षा लाजीरवाणी दुसरी कोणती गोष्ट नाही म्हणे. असं म्हणणारे तुकोबाराया किंवा असं म्हणणारं शास्त्र, आणि तरी तुकोबाराया म्हणतात आम्हाला जन्म द्या. असं कसं काय? जन्माला येणं ही धन्य मोठी गोष्ट नाहीच आहे. नामदेवराय सुद्धा म्हणले ना, धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्यात्यांतरे नारायण. असं कसं काय हो? जन्माला येणं ही धन्यत्वाची नाही, उलट आपल्या पतनाची गोष्ट आहे. आणि तरी तुकोबाराय म्हणतात गर्भवासी घाला. का? त्याचं कारण आहे, आम्ही गर्भवासाची अपेक्षा करतोय ते संसाराचे आपटे झपटे खाण्यासाठी नाही. अपेक्षा करतोय ते भगवत भक्तीनं, भगवत संगतीतलं, भगवत सन्मुखतेचं प्रेम प्राप्त करण्यासाठी. हेतू वेगळा आहे. म्हणून सुखे घालावे आम्हासे. म्हणजे मग कुठल्या जन्माला घालू द्या महाराज? तुकोबाराय म्हणले ते आम्ही नाही सांगणार, ते तू ठरव. मना येईल तो जन्म देई, भलते कुळे भलत्या ठाई, ते मी साकडे घालीत नाही. एकच विनंती आहे. कोणती? हृदयी हुनी तुहा नवा जावे, नको तुझी बुद्धी अनेक, रिद्धी सिद्धी परलोक, तू स्वामी मी सेवक, खंडना नको करू ऐसे. बस देवा, एवढीच अपेक्षा आहे. कुठल्याही जन्माला घाला, आहाराचे नावे तृणही जेथन उगवे. अशा ठिकाणी जरी आम्हाला जन्म दिला तरी हरकत नाही. कुठेही घाला, ठेवाल ते ठेवा, ठेवाल ते ठेवा, ठाई तैसा राहेन. जिथं ठेवाल तिथं राहीन. ठाई तैसा राहीन म्हणजे आले नशिबाला जाऊ द्या असं म्हणून नाही. कुठं ठेवायचं तिथं ठेवा, आम्ही आमच्याच मस्तीत राहणार. आनंदे निर्भर असो भलते ठाई, भलते ठाई कुठेही राहू द्या. सुखदुःखा नाही चाडा मा, पण तिथं राहू नाही देवा. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लुटांगण महाद्वारे, या 3 साधनं आमच्या जीवनातल्या सोडणार नाही. आणि असा शब्द द्यायचा असेल तर द्या. आणि मग तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे. पण गर्भवासातल्या दुःखाचं काय? तुका म्हणले त्याची चिंता देवा तुम्ही करू नका. गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदया सता नाम तुझे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे, गुण गाई नावडी हीची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराय इथे देवाकडे मागणी करतायत. आपणही देवाच्या चरणी एवढीच मागणी करूया की प्रभो, रिद्धी सिद्धी आदी गोष्टी महाराज देह पडला की सगळ्या जिथल्या तिथं राहणाऱ्या आहेत. पण भगवंताचं विस्मरण जीवनात हीच सगळ्यात मोठं पतन आहे आपल्या जीवनाचं. ते भगवत कृपेनं होऊ नये. अखंड देवाचं स्मरण आपल्या हृदयामध्ये स्थिर राहावं. एक क्षण ना क्षण आपला सार्थक लागावा, एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करू. आणि या ठिकाणी थांबतो. सर्व तरुणांना, सर्व युवक मंडळींना, सर्व संयोजक मंडळींना, सर्वांनाच अतिशय मनातून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. असे आदर्श आपण सर्वजण समग्र महाराष्ट्राला देत आहात. प्रभू कृपेनं मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे. अशीच ही सेवा वर्षानुवर्ष, खऱ्या अर्थानं ही शिवरायांना आनंद वाटणारी गोष्ट आहे. शिवरायसुद्धा आनंद करीत असतील. ते काही कुठं गेलेले नाहीत, आपल्या सगळ्यांच्याच मध्ये आहेत. ते कुठं गेले नाहीत. सर्वांच्या हृदयात त्यांचं स्थान आहे. तेही सर्वांच्या हृदयात आहेत. पण हृदयातले शिवराय आत्ता खऱ्या अर्थानं गदगद होत असतील, हसत असतील, टाळी वाजवून नृत्य करत असतील. आहे ना, ते पद्मपुराणात एक श्लोक आहे, श्लोक आठवणीत नाही माझ्या. पण अशी जर पुढची पिढी पारमार्थिक किंवा भगवद अनुकूल झाली तर पूर्वजांना सुद्धा आनंद होतो आणि ते टाळ्या वाजवून नाचतात. म्हणे शिवरायसुद्धा आज खऱ्या अर्थानं जानवरच्या सगळ्या शिवभक्तांच्या साठी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करत असतात. निश्चित आहे इतका गोंडस गोजिरा देखणा सप्ताह या ठिकाणी सर्वांनी संपन्न केला. म्हणून मी टाळ्या वाजवावा एवढा काही मोठा नाही, पण अतिशय मनातून आपल्या या सर्व जे म्हणजे संयोजक मंडळी आहेत त्या सर्वांनाच अतिशय मनातून शुभेच्छा देतो. भगवंतानी कृपा करावी, अशीच सेवा अव्याहात आपल्या हातून घडावी, हीच प्रभूचरणी प्रार्थना करू. या ठिकाणी थांबतो. थोडंसं कीर्तनाला यायला वेळ झाला, कारण तुळजापूरच्या जवळ कथा सुरू आहे आणि कथा संपून निघायला मला 6, 6:15 वाजले. त्यामुळं यायला जवळजवळ 9:15 झाले, 8:30 9:15 झाले. त्यामुळं थोडंसं 9:30 झालं, 11:30 वाजलेत. आता जास्त वाढवणं योग्य राहणार नाही. तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी मस्तक ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो.